नमस्कार. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 मधील अत्यंत 2 दिव्य आणि रहस्यमय श्लोक आज आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 7. आपल्या मनात अनेकदा प्रश्न येतो की देव स्वतः या पृथ्वीवर जन्म का घेतात? जेव्हा ते अजन्मे आहेत, अविनाशी आहेत, तरीही त्यांना मानवी रूपात का यावे लागते आणि ते कोणत्या वेळी पृथ्वीवर अवतार घेतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः श्री भगवान कृष्णांनी गीतेच्या 4थ्या अध्यायातील 6व्या आणि 7व्या श्लोकात दिले आहेत. श्लोक 7 मधील यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हा श्लोक तर आपण सर्वांनी अनेकदा ऐकला आहे. पण या श्लोकाचा खरा सखोल आणि मूळ अर्थ काय आहे? ईश्वर त्यांच्या अद्भुत योग मायेचा वापर कसा करतात? हेच आज आपल्याला या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग त्यातील श्लोक क्रमांक 6. अजोपि सन्निव्यायात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वमादिष्टाय संभवाम्यात्ममायया. अर्थ, मी जरी अजन्मा असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जर सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. तात्पर्य, भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्याला आपल्या जन्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. भगवंत सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गत जन्मातील गोष्टींची स्मृती असते. तर सामान्य मनुष्य आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखादा सामान्य मनुष्याला विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर त्याला त्वरित उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठविण्यासाठी त्याला खचितच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल आणि तरीही तो वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या विचारांनी फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव तथा स्वरूपही होय. भगवंत सांगतात की मी आपल्या स्वतःच्या देहाद्वारे अवतीर्ण होतो. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह धारण करीत असतो, त्याप्रमाणे भगवंत आपले देहांतर करीत नाही. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एक प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याचे निरनिराळ्या प्रकारचे शरीर असते. भौतिक जगतात जीवाचे ठराविक असे शरीर नसते, तर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो. परंतु भगवंत असे देहांतर करीत नाहीत. ते अवतीर्ण होतात. आपल्या अंतरंग शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दात, या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतारित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपात अवतीर्ण होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले आणि पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले, तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले, तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेत आणि कौमार्य अवस्थेतून तारुण्य अवस्थेत वाढत असल्याचे दिसून येते. मात्र आश्चर्य म्हणजे तरुणावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्ण घरी पुष्कळ नातवंडे होते आणि भौतिक
दृष्ट्या त्यांचे बरेच वय होते, तरीही ते 20 किंवा 25शीतल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्या शरीर आपल्याला श्रीकृष्णाचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाही. वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत. भगवान पुराण पुरुष आहे. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच विकृत होत नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी ते स्पष्ट आहे की ते अजन्म सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच विकार पावत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय आपल्याप्रमाणे होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्यदृष्टी आड झाल्यावर आपल्याला सूर्यास्त झाला असे वाटते आणि तो आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्याला तो क्षितिजावर असल्याप्रमाणे वाटते. वास्तविकपणे सूर्य सदैव एकाच स्थितीत असतो, पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियामुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो. भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्याकारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे कधीच प्रभावित होत नाही. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान अजन्मा असूनही अनेक रूपामध्ये प्रगट होण्यास अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातील निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात स्थित्यंतर होत नाही. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे ते आपल्या मातेसमोर षोडशौर्यपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंताचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवावरील अहेतुकी कृपाच होय. यामुळे सर्व जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या आणि मानसिक तर्क-वितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपांचे ध्यान न करता भगवंताच्या मूळ रूपाचे ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंताच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे. पण सामान्य जीवाला दुसरे शरीर प्राप्त होताच आपल्या पूर्वी शरीराविषयीच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहे, कारण ते या भूतलावर असतात, आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परम सत्य आहे आणि त्यांचे रूप आणि परमात्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांच्यामध्ये काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत अविर्भूत आणि तिरोभूत का होतात? यांचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे. श्लोक क्रमांक 7. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. अर्थ, जेव्हा कधी धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तात्पर्य, या ठिकाणी सृजामी ह्या शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सृजामी हा शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने उपयोगात आणता येतो. कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंताचे सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपाची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रगट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. उदाहरणार्थ,
भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगातील द्वापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले. मात्र अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचं वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आले आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंताचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयातून सांगितले. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञा आहेत. धर्म तू साक्षात भगवत प्रणीतम या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्वे स्थापन करणे हा वेदांचा उद्देश आहे आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वेद मनुष्याला भगवंताच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा असुर लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा प्रभाव अत्याधिक वाढला होता आणि भौतिकवादी लोक वेदांप्रमाणे स्वार्थासाठी उपयोग करीत होते, तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पयुषज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत, तरी आसुरी प्रवृत्तीचे लोक वैदिक सिद्धांताचा अधिकार न मागता पशुयज्ञ करीत होते. या अनाचारांचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वाची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नसेल तर आपण कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच धर्म उपदेश ते देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते आणि ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास तसेच धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रगट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशूनही होते, कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2+2 4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणिती वर्गामध्ये लागू पडतो, त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित तसेच म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये प्रगट किंवा अप्रगट पद्धतीने होते.